बारामती 201 काका पुतण्यांची पुन्हा लढाई. हिंदुस्थानी राजकारणातील चाणक्य शरदरावजी पवार यांचे होम पिच म्हणजे बारामती. बारामतीला आपल्या देशाचे इस्रायल म्हटले जाते. एवढे प्रगतिशील शेतकरी या टापूमध्ये भेटतात. अल्पभूधारक असो वा बागायतदार, पवारांचा वरदहस्त त्यांच्या डोक्यावर असतोच असतो. शरद पवार हे स्वतः अल्पभूधारक स्वतःला म्हणून घेतात. खरे की खोटे ते पवारांनाच माहीत. त्यांचा पक्ष फुटल्यामुळे व मुलगी खासदार झाल्याने बारामती लढणार कोण असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर होता. अजितदादांबरोबर फाईट म्हटल्यानंतर मोठा प्रश्नच होता. पण पवारांचे कुटुंब एवढे मोठे आहे की पुन्हा चाचा भतिजाचा डाव बारामतीमध्ये रंगणार आहे. अजितदादा पत्नी पडल्याने जरा सतर्क झाले आहेत. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांना सांगतात 10 कोटी रुपये विकास निधी दिले आहे. कार्यकर्ते त्यांना विचारतात, तुम्हीच गावात जाऊन पहा आणि आम्हाला सांगा विकास कोठे कोठे झाला. स्वच्छता गृह बांधणे व रस्ते डांबरी करणे म्हणजे विकास असेल तर आणखी 10 पिढ्या सुद्धा असेच चालू राहील. त्यामुळेच मलिदा गँग नाव पडले आहे. शिकलेली मुले म्हणतात आमची म्हैस वांझोटी पण तुमचा हल्ल्या गाभण. पवारांच्या घरात उलटाच कारभार. उंबऱ्याला हार आणि शिंक्यावर पायतान. कसं जागायचं लोकांनी? बारामती म्हणजे कॅलिफोर्निया नाही. 200-500 लोकसंख्या असलेल्या गावाला 10 कोटी दिले तर त्या गावचे रुपये क्षणात पालटून अमेरिकेसारखे होईल. फिनिक्स व लवासामध्ये फरक, तसेच खराडी व न्यूयॉर्कमध्ये साम्य आहे की नाही? दादांनी मलिदा लाटताना परदेशात जाऊन जरूर या गोष्टी पाहाव्यात. तेच चेहरे बॉम्ब लावून समोर येतात. आता तरुणाई पुढे आलीच आहे तर त्यांना संधी मिळायला हवी. बारामतीचा कितीही गवगवा केला तरी ग्राउंड लेवलवर परिस्थिती वेगळी आहे. 70,000 करोड पचवून ढेकर देत दादा बाहेर पडले तरी सुद्धा त्यांची कोटीची सवय गेली नाही. 10 कोटी रुपये खेडेगावांना दिले तर क्षणात आपला देश अमेरिकेसारखा आत बाहेर वर खाली होऊन जाईल. पण तसे होत नाही. म्हणून बारामतीत तुतारी वाजत मुंबईला पुतण्यात जाईल व काकांची हालत लोकसभेसारखीच बिघडलेली दिसेल. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.